मी तुम्हाला विश्वास देतो की ही जी बॉटल आहे ना ही मला पाडेल, खाली पडणार. तुम्हाला विश्वास वाटतो का? नाही वाटत ना? तुम्हाला वाटतं? नाही वाटत. कारण लॉजिकली हे शक्य नाही. पण हे शक्य कसं होईल? मला ही बॉटल पाडेल मी सांगतो. आता ही जी बॉटल आहे, मी ही बॉटल तुमच्या पुढे 3 तासासाठी घेऊन उभं राहणार आहे. समजा 3 तासासाठी घेऊन उभं राहणार. ही अशी पकडली आहे. ही बॉटल थोडी खाली आली का? येस और नो? Yes. का खाली आली असेल? हात दुखतो. म्हणजे माझ्या इथे शोल्डर मध्ये पेन असेल, राईट? आता थोडं आणखी खाली आलं, माझ्या कुठे दुखत असेल? जॉईंट मध्ये, राईट? आता मी इम्बॅलन्स होतोय, म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास झालाय. काय झालो मी? बेंड झालो, राईट? आता पूर्ण मी इम्बॅलन्स व्हायला लागलो. पण मी बॉटल सोडली का? पण हात खाली गेला ना. बॉटल मध्ये एवढी ताकद निर्माण झाली की मला ती पाडू शकेल, राईट? यस और नो? Yes. मला चक्कर यायला लागली. समजा हा पाण्याचा ग्लास आहे, या ग्लास मध्ये पाणी आहे. मी पाणी सांडू देत नाही. मी पडेल पण पाणी सांडू देणार नाही. मी ग्लासही खाली पडू देणार नाही. मग ही बॉटलही खाली पडू देणार नाही. आणि मी इम्बॅलन्स व्हायला लागलो. आता काय वाटतं मी काय करायला पाहिजे? ग्लास खाली ठेवायला पाहिजे, बरोबर? मी हा ग्लास खाली ठेवला. आता कसं वाटतं? रिलॅक्स वाटतं. तसंच मी काय करतो, माझ्या आयुष्यातले जे टेन्शन्स आहेत ना, चॅलेंजला टेन्शन बनवून घेतो. एका अपॉर्च्युनिटीला ताण बनवून घेतो आणि डोक्यावर घेऊन घेतो. जसं या ग्लास मधलं किंवा या बॉटल मधलं पाणी सांडू देत नाही, तसंच मी माझ्या डोक्यावरचं टेन्शन कधी सांडू देत नाही. ते कॅरी करत जातो, पण त्याच्यावरती काम कधी करत नाही. नवीन मार्ग शोधत नाही. तर टेन्शन वाढत जाणार. कारण मी विचार करत राहणार. आणि कंटिन्युअस विचार केल्यामुळे, जसं मी सांगितलं की ही बॉटल किंवा हा ग्लास मला पाडेल, तुमचा विश्वास निर्माण झाला पाडू शकेल, राईट? येस और नो? Yes. मला ही बॉटल पाडू शकते, कारण त्याला ताकद मी दिली आहे. जसं या ग्लास मधलं पाणी सांडू देत नाही, तसं मी माझे विचारही सांडू देत नाही. सतत येणारे विचारही सांडू देत नाही. कॅरी फॉरवर्ड करत राहतो आणि त्याचा लोड वाढतो आणि मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यातले जे टेन्शन्स आहेत ना, जे काम आहेत, हे असे समोर ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यावरती काम करायला पाहिजे. शोध लावायला पाहिजे की काय प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला ऍटलिस्ट आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तर माहिती आहेत. लोकांच्या आयुष्यात एवढं विचित्र लाईफ आहे, आयुष्य संपून गेलं पण त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्सच सापडले नाही, कारण शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. शोधायला या बॉटलला, या ग्लासला मीच ताकद दिली आहे. आणि जर वेळेवरती ह्याच्यावरती काम केलं असतं तर मी सक्सेसफुल राहिलो असतो, चांगलं काही करू शकलो असतो. टेन्शन नावाची गोष्ट ही अशीच आहे. चिंता नावाची गोष्ट ही अशीच आहे. जोपर्यंत तुम्ही ते सोबत घेऊन जाणार, ती तुम्हाला सोबत घेऊनच जाणार. असं कधी होणार नाही ती संपणार नाही, संपणारच नाही. ती सतत चालू आहे. एखाद्या गोष्टीची थोडी चिंता चांगली आहे, त्याच्यावर विचार करणं चांगलं आहे, पण अति चिंता, अति विचार आपल्यासाठी खूप घातक आहे. कारण ते आपल्याला पुढे घेऊन जाणार नाही. ते आपल्याला तिथेच कुठे ड्रॉप डाऊन करेल आणि कट आउट करेल. स्पर्धेतनं बाहेर काढेल, जगण्यातनं बाहेर काढेल, आयुष्यातला आनंद काढून घेईल. मग होणार काय? त्यासाठी आपल्या मनाची शांती असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे मन शांत राहणार नाही,
तोपर्यंत आयुष्यातले कोणतेही निर्णय मी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकणार नाही. चिंता वाटणे म्हणजे काय?